Hello kids, today we learn TH words. Lesson number 4, the thorn in the thumb. Introduction to TH words. TH means थ. मराठीमध्ये आपण THला थ म्हणतो. जसं क ला के असतं, के ए असतं, ख ला के एच असतं, तसंच थ ला TH असतं. त्याप्रमाणे आपण ही TH वाले वर्ड्स रीड करणार आहोत. TH says थ, I says ई, थ ई थी, N says न, थी न. TH says थ, O says ओ, थ अ थ, R says र, N says न, थॉर न. TH says थ, U says अ, थ अ थ, M says म, B says ब, थम. TH says थ, A says ॲ, थ ॲ थ्या, N says न, K says क, थँक. TH says थ, R says र, डबल E says ई, 3. W says व, I says ई, व ई वी. TH says थ, वी थ. M says म, O says अ, म अ म. TH says थ, मॉथ. T says ट, डबल ई says ई, ट ई टी. TH says थ, टीथ. अशा प्रकारे तुम्ही THचे वर्ड्स रीड करू शकता. तसं पॅरेग्राफ दिला आहे खाली. टीम इज थिन बॉय. ही हॅज अ थॉर्न इन हिज थंब. टीम हा असा पातळ मुलगा आहे. ही हॅज थॉर्न इन हिज थंब. त्या थंबमध्ये काय आहे? काटा आहे. मेक द पेट कॅट गॉट द थॉर्न आउट विथ हर टीथ. मेघ नावाचा त्याचा जो पेट कॅट आहे त्याने त्याच्या हाताच्या बोटामधील काठा काढलेला आहे. कशाने काढला तर त्याच्या टीथने म्हणजे दाताने. थँक्यू मेघ म्हणतो, त्याला थँक्यू म्हणतोय. टीम अँड मे देन रन टू गेट अ बिग रेड मॉथ ऑन द रेड बर्ड. तिथे रेड कलरची कळी आहे, त्याच्यावरती पतंग अडकलेला आहे. ते दोघे तिकडे पळत जातात आणि टीम अँड मे देन रन टू गेट अ बिग रेड मॉथ ऑन द रेड बर्ड. द 3 ऑफ देम हॅड फन. ते तिघे म्हणून फन करतात. व्हॉट मीन्स काय. हू मीन्स कोण. क्वेश्चन विचारले बघा. व्हॉट डिड टीम हॅव इन हिज थंब. म्हणजे टीमच्या थंबमध्ये काय होते तर इथेच दिले बघा. ही हॅज अ थॉर्न इन हिज थंब. त्या थंबमध्ये काय होता? काटा होता. नेक्स्ट काय विचारले. हू गॉट द थॉर्न आउट. काटा कोणी काढला तर मेक द पेट कॅट गॉट द थॉर्न आउट विथ हर टीथ. म्हणजे त्याचा जो पेट कॅट आहे मेघ नावाचा, त्याने तो त्याच्या दाताने काटा काढलेला आहे. व्हॉट इज देअर ऑन द रेड बर्ड. जिथं जी रेड कलरची बर्ड म्हणजे कळी जी होती त्याच्यावर काय आहे तर मॉथ म्हणजे पतंग. बिग रेड मॉथ म्हणजे लाल कलरचा मोठा पतंग होता. अशा प्रकारे तुम्ही फोनिकचे लेसन मुलांकडून घरीच रीड करून घेऊ शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला TH वर्ड्स, CH वर्ड्स असे जे शब्द असतात ते तुम्हाला मुलांना एक्सप्लेन करता आले पाहिजेत. त्यासाठी माझे व्हिडिओ पहा. मी आज TH वर्ड्स घेतले आहेत, त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांची प्रॅक्टिस करून